नमस्कार, माझे नाव सिद्धार्थ गाडे. मी संजीवनी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज कोपरगाव येथे BBIB हा कोर्स करत आहोत. तर आज आम्हाला एक मुलाखत घेण्यासाठी आम्ही वीरभद्रा ट्रेडर्स येथे आलेलो आहोत. चला तर आपण मुलाखत घेऊ. नमस्कार सर, मी सिद्धार्थ गाडे, संजीवनी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज कोपरगाव येथे बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन इंटरनॅशनल बिझनेस हा कोर्स शिकत आहे. तर आज मी इथं आलेलो आहे. भारतातील GST प्रणाली समजून घेण्यासाठी काही प्रश्न विचारणार आहेत. तर ते आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल. तर तुम्ही आम्हाला आधी तुमचा थोडक्यात परिचय द्या. माझे नाव निर्मळ राहुल. माझा मुसलमानाचा बिझनेस आहे. माझ्या फर्मचे नाव साई वीरभद्रा ट्रेडर्स. त्यात आम्ही सोयाबीन, मका, बाकी मुसलमानाची खरेदी विक्री करतो. त्यावर आम्ही GST पण पेड करतो. दर महिन्याला आमचं GST होतो. आम्ही सर्वप्रथम GST म्हणजे काय आहे ते आम्हाला दिसतं. GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. GST मध्ये 4 प्रकार आहेत: CGST, HGST, IGST आणि UTGST. HGST म्हणजे स्टेट टॅक्स, CGST म्हणजे सेंट्रल अँड गुड्स सर्व्हिस टॅक्स, IGST म्हणजे इंटिग्रेटेड टॅक्स. इंटिग्रेटेड टॅक्स म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपण जेव्हा माल विक्री करतो त्याला IGST लागतो. आणि CGST आणि HGST म्हणजे सेंट्रल म्हणजे केंद्राचा कर आणि HGST म्हणजे राज्याचा कर. 4 प्रकार आहेत. साई वीरभद्रा ट्रेडर्स मध्ये तुम्ही GST चे पालन कसे करता? आमच्या फर्ममध्ये आम्ही सोयाबीन आणि मकाची खरेदी वगैरे करतो. आमचा टर्नओव्हर 9 ते 10 कोटीपर्यंत आहे. त्यामुळे आम्हाला GST ॲप्लिकेबल आहे. तर आम्हाला सोयाबीनवरती GST भरावा लागतो. मका बाकीच्या मालाला 0% आणि सोयाबीनला 5% GST भरावा लागतो. आमचे GST चे रेट महिन्याला भरावं लागतं आम्हाला. आमची जी काही खरेदी होती ती सर्व शेतकऱ्यांकडून असते. त्यामुळे आम्हाला टोटली कॅशनी पेड करावा लागतो GST. तुम्ही GST चे बिलिंग कसे करता? आमचे GST चे बिलिंग आहे. आम्ही Tally ERP हे सॉफ्टवेअर वापरतोय. तर त्यावरती आम्हाला EMIs डेलीचे जे बिल होतात ते म्हणावं लागतात. आणि सोयाबीन ही मिलला पाठवतो. 50 किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे आम्हाला ते बिल जनरेट करावं लागतात. त्यानंतर सर्व बिल जनरेट झाल्यानंतर महिन्याला आम्हाला त्याच्यावरती GST पेड करावं लागतं. त्या बिलांवरती समोरच्या फर्मच्या नावाने आम्हाला ते बिल फाडावं लागतं. इनवॉइस बनावं लागतं. ते GST रिटर्न फायलिंग म्हणजे काय आणि ते कसे करतात? GST रिटर्न फायलिंग म्हणजे GST रिटर्न मध्ये 2 पार्ट आहेत: GST R1 आणि 3. GST R1 मध्ये ना आम्ही जर काही विक्री केलेली ना बिलिंग, GST समोरच्या जर GST असेल तर त्यांना GST बिल होते आणि GST नसेल तर त्यांना कॅश कन्झ्युमर सेल म्हटलं जातं. GST बिलिंग हे GST R1 मध्ये शो करावं लागतं. म्हणजे समोरच्या पार्टीला त्यांचं ते ITC क्रेडिट घेता येईल. आणि 3 मध्ये आपण जी काही विक्री केलेली त्यावरती जो GST भरतो आपण तो GST 3 मध्ये भरला जातो. तर आमचा पुढचा प्रश्न आहे ITC म्हणजे काय? ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आपण काही बिझनेसमध्ये काही खरेदी करतो. त्या खरेदीवरती GST जो आपल्याला मिळतो तो आपल्या GST वरती इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून आपल्याला मिळालेला असतो. तर आपण जेव्हा काही माल विक्री करतो तर ते विक्री केलेल्या मालावरती जो GST भरायला येतो आपल्याला, त्यातून तो खरेदी केलेला GST मायनस होतो आणि उरलेला आपल्याला हा कॅश पेड करावा लागतो. GST प्रणालीमुळे कोणते फायदे आणि अडचणी निर्माण होतात? GST प्रणालीमुळे गव्हर्नमेंटला फायदा झालेला आहे मोठा. म्हणजे GST मुळे व्यापाऱ्यांना कर हा भरावाच लागतो. हा प्रत्येक करायचा. जुन्या कर प्रणालीमध्ये काय होतं, कर GST टॅक्स हे भरत नव्हते आणि छोट्या व्यापाऱ्यांना याचा हे समजणे खूप अवघड जातं. हातोटा एक आहे. ITC मुळे व्यापाऱ्यांना GST कमी भरावा लागतो. खर्च कमी होतो त्यामुळे. BBA फायनान्स विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? विद्यार्थ्यांना असा सल्ला देईल का तुम्ही भविष्यात तुम्हाला बिझनेस वगैरे करायचा असेल किंवा काही तुम्ही GST समजून घ्या. एखाद्या फर्मला किंवा CA फर्मला मोठ्या तिथं जाऊन इंटर्नशिप करा. त्यांच्याकडून माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही
GST साठी टॅली वगैरे अकाउंटिंगचे सॉफ्टवेअरचे कोर्सेस घ्या. त्यानंतर GST मध्ये काय काय आहे ते समजून घ्या. सर तुम्ही आम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये GST समजावं, याचा आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये फायदा होईल. आणि तुम्ही आमची मुलाखत अटेंड केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमचं स्वागत आमच्या ऑफिसमध्ये आल्याबद्दल, भेट दिल्याबद्दल. तर तुम्ही भविष्यात तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा उद्योग वगैरे धंदा करायचा असेल तर तुम्ही GST समजून घ्या. तुम्हाला महत्त्वाचं जे अकाउंटिंग क्षेत्रात तुम्हाला याचा खूप फायदाच होईल. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि असे चांगले वेगवेगळे याच्यात फर्ममध्ये काम करा, मोठ्या मोठ्या उद्योग व्यवसाय सुरू करा, अशी शुभेच्छा. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद.